Hello student and welcome back. मागील तासाप्रमाणेच आपण या तासातही किंमत सिद्धांत या पेपरच्या सिलेबसवर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. या बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून आपण या पेपरचं रिव्हिजन करणार आहोत आणि जे काही डाऊट असतील, ज्या काही अस्पष्टता असतील त्या आपण या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तसेच बहुपर्यायी प्रश्न कमी वेळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला कसे सोडवता येतील याचा आपण सराव करणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र हो. प्रथम सीमा किंमत प्रारूप कोणी मांडले? प्रथम सीमा किंमत प्रारूप कोणी मांडले? तर पहा, सीमा किंमत प्रारूप हे सर्वप्रथम कोणी मांडलं? पर्याय दिलेले आहेत: बेन, शुम्पीटर, मार्शल, प्राध्यापक नाईट. तर पहा, प्रथम सीमा किंमत प्रारूप कोणी मांडले? प्राध्यापक बेन, प्राध्यापक शुम्पीटर, डॉक्टर मार्शल आणि डॉक्टर नाईट. तर यापैकी कोणी सीमा किंमत प्रारूप मांडलं ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पर्याय अ, प्राध्यापक बेन यांनी सीमा किंमत प्रारूप मांडलेलं आहे. सर्वप्रथम यांनी सीमा किंमत प्रारूप मांडलेले आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. याच्याशी संबंधितच प्रश्न, सीमा किंमत प्रारूपाशी संबंधित प्रश्न दुसरा आहे. प्रश्न नीट ऐका. बेन यांनी सीमा किंमत प्रारूप कोणत्या वर्षी मांडले? यापूर्वीचा प्रश्न वेगळा होता. प्रथम सीमा किंमत प्रारूप कोणी मांडले हा होता. आता प्रश्न आहे बेन यांनी, म्हणजे कोणी मांडलं हे तर दिलेलंच आहे. बेन यांनी सीमा किंमत प्रारूप कोणत्या वर्षी मांडले? खाली पर्याय दिलेले आहेत. अ, 1949 मध्ये मांडले, ब 1948, क 1959 आणि ड 1939. तर प्राध्यापक बेन यांनी सीमा किंमत प्रारूप कोणत्या वर्षी मांडले? 1939, 1959, 1948 की 1949? तर बेन यांनी सीमा किंमत प्रारूप 1949 मध्ये मांडले. म्हणून अपर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे यास रिकामी जागा म्हणतात. तर पहा, वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे यास रिकामी जागा म्हणतात. तर एखाद्या वस्तूच्या रूपामध्ये बदल घडवून आणल्यानंतर त्या वस्तूच्या रूपात बदल केल्यामुळे त्या वस्तूमध्ये उपयोगिता वाढते. मग त्याला काय म्हणतात? वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे यास रिकामी जागा म्हणतात. अ, पर्याय अ दिलेला आहे उपभोग, पर्याय ब आहे उत्पादन, पर्याय क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि पर्याय ड आहे अ व ब दोन्ही चूक. तर यापैकी योग्य पर्याय कोणता? वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे
यास रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? उपभोग म्हणतात का? तर उपभोग म्हणत नाहीत. वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे याला उपभोग म्हणत नाहीत. म्हणून अपर्याय चुकीचा आहे, अयोग्य आहे. मग ब पर्याय आहे उत्पादन. तर वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे यास उत्पादन म्हणतात. कारण वस्तूच्या रूपात बदल केल्यामुळे त्या वस्तूमध्ये मानवाच्या दृष्टिकोनातून उपयोगिता वाढते आणि त्यालाच उत्पादन असे म्हणतात. म्हणून वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे यास उत्पादन म्हणतात. म्हणून योग्य पर्याय आहे ब उत्पादन. आणि क पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर, हे पर्याय चुकीचा आहे. ड पर्याय होता अ व ब दोन्ही चूक, हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे पहिला पर्याय अ उपभोग चुकीचा आहे. क पर्याय अ व ब दोन्ही बरोबर हेही चुकीचं आहे. ड पर्याय अ व ब दोन्ही चूक हे पण चुकीचं आहे. ब पर्याय उत्पादन हे पर्याय योग्य आहे, अचूक आहे. म्हणून वस्तूच्या रूपात बदल घडवून आणणे म्हणजे उत्पादन होय. आता पुढचा प्रश्न घेऊया. मक्तेदारीत उत्पादक हा किंमत रिकामी जागा असतो. पुन्हा प्रश्न आहे का? मक्तेदारीत उत्पादक हा किंमत रिकामी जागा असतो. तर मक्तेदारी बाजारपेठेचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी विचारलेलं आहे. आपण ज्याचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर मक्तेदारीत उत्पादक हा किंमत रिकामी जागा असतो. तर अपर्याय आहे किंमत स्वीकारणारा. मक्तेदारीत उत्पादक हा किंमत स्वीकारणारा असतो का? तर स्वीकारणारा नसतो, किंमत स्वीकारणारा नसतो. म्हणून अपर्याय हा चुकीचा आहे, हा योग्य नाही. आता ब पर्याय, मक्तेदारीत उत्पादक हा किंमत करता असतो, हा पर्याय योग्य आहे. कारण आपण मक्तेदारीचं वैशिष्ट्य पाहिलं की मक्तेदारी बाजारपेठेमध्ये उत्पादक हा किंमत करता असतो. कारण मक्तेदारीमध्ये उत्पादक हा किंमत ठरवीत असतो. तो किमतीमध्ये बदल करू शकतो, किंमत वाढवू शकतो, किंमत कमी करू शकतो, शून्य किमतीलाही विकू शकतो. कारण मक्तेदारीत उत्पादक हा किंमत करता असतो. आणि या उलट पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये उत्पादक हा किंमत स्वीकारणारा असतो. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून किंमत ठरत असते. म्हणून उत्पादकाला पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत स्वीकारावी लागते. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात उत्पादक हा किंमत स्वीकारणारा असतो. या उलट मक्तेदारीत उत्पादक आपल्या मर्जीनुसार किंमत आकारू शकतो, मर्जीनुसार किमतीमध्ये बदल करू शकतो, मूल्यभेद करू शकतो. म्हणून मक्तेदारीत उत्पादक हा किंमत करता असतो. म्हणून पर्याय ब किंमत करता हे उत्तर योग्य उत्तर आहे. त्यानंतर अ व ब दोन्ही चूक, हे क पर्याय सुद्धा चुकीचा आहे. अ व ब दोन्ही चूक हे सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा बरोबर इक्वल टू एकूण प्राप्ती भागिले विक्री नगांची संख्या. पहा, या ठिकाणी एक सूत्र तुम्हाला त्या ठिकाणी ओळखायचं आहे. सूत्र दिलेलं आहे, त्या सूत्राचा काही भाग दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या सूत्राचा जो भाग दिलेला आहे
तो भाग वाचून ते कशाचं सूत्र आहे हे आपल्याला ओळखायचं. तर पहा, रिकामी जागा बरोबर एकूण प्राप्ती भागिले विक्री नगांची संख्या. एकूण प्राप्ती भागिले विक्री नगांची संख्या, यावरून आपल्याला काय प्राप्त होते त्याचे पर्याय दिलेले आहेत. सीमांत प्राप्ती, अ पर्याय आहे सीमांत प्राप्ती, ब पर्याय आहे सरासरी प्राप्ती, क पर्याय आहे एकूण प्राप्ती आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर पहा, या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे कशाचं सूत्र आहे. रिकामी जागा बरोबर आहे एकूण प्राप्ती भागिले विक्री नगांची संख्या. म्हणजे एकूण प्राप्तीला, एकूण उत्पन्नाला विक्री झालेल्या नगसंख्येने जर भागलं तर काय प्राप्त होते. सीमांत प्राप्ती मिळते का? नाही. एकूण प्राप्तीला विक्री नगसंख्या, एकूण झालेल्या विक्री नगांच्या संख्येने भागले असता सीमांत प्राप्ती मिळत नाही. तर एकूण प्राप्तीला विक्री नगांच्या संख्येने भागले असता आपल्याला प्रत्येक नगाची सरासरी प्राप्ती मिळते, प्रत्येक नगाचं सरासरी उत्पन्न मिळते. म्हणून ब पर्याय बरोबर आहे सरासरी प्राप्ती. कारण एकूण प्राप्ती भागिले विक्री नगांची संख्या बरोबर आहे सरासरी प्राप्ती. म्हणजेच हे सरासरी प्राप्तीचे सूत्र तुम्हाला दिलेले आहे. क पर्याय होता एकूण प्राप्ती. एकूण प्राप्ती भागिले विक्री नगांची संख्या म्हणजे एकूण प्राप्ती होत नाही, कारण एकूण प्राप्ती आपल्याला दिलेली आहे. त्या एकूण प्राप्तीला विक्री नगांच्या संख्येनं भागल्यानंतर आपल्याला सरासरी प्राप्ती मिळते. म्हणून हे सरासरी प्राप्तीचे सूत्र आहे. म्हणून ब पर्याय योग्य आहे सरासरी प्राप्ती. आणि ड पर्याय वरील सर्व होतं, म्हणून त्या ठिकाणी ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी अ पर्याय चुकीचा आहे सीमांत प्राप्ती, क पर्याय चुकीचा आहे एकूण प्राप्ती आणि ड पर्याय चुकीचा आहे वरील सर्व. म्हणजे ब पर्याय बरोबर आहे सरासरी प्राप्ती. ओके. आता आपण पुढचा आणखी एक प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते भौतिक वस्तूची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. तर आपण उत्पादनाची व्याख्या पाहत असताना अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या उत्पादनाच्या व्याख्या पाहिल्या. त्यामध्ये आपण ही व्याख्यासुद्धा पाहिली होती की भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. तर ही व्याख्या कोणी मांडली आठवतं का? आठवत नसेल तर खालचे पर्याय वाचा. ते पर्याय वाचून तुम्हाला आठवते का ते पहा आणि योग्य पर्याय निवडा. तर रिकामी जागा यांच्या मते भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. ही व्याख्या कोणाची आहे? अ पर्याय आहे प्राध्यापक मेयर्स, ब पर्याय आहे ॲडम स्मिथ, क पर्याय आहे डॉक्टर मार्शल आणि ड पर्याय आहे केन्स. तर भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय ही व्याख्या कोणी केलेली आहे? अ पर्याय प्राध्यापक मेयर्स यांनी केली का? नाही. भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय ही उत्पादनाची प्राध्यापक मेयर्स यांची व्याख्या नाही. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय नाही. त्यानंतर क पर्याय आहे डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे का ही व्याख्या? भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. तर डॉक्टर मार्शल यांची सुद्धा ही व्याख्या नाही. मग क पर्यायसुद्धा अयोग्य आहे, चुकीचा आहे. त्यानंतर ड पर्याय आहे प्राध्यापक केन्स. केन्सनी सुद्धा भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय ही व्याख्या केलेली नाही.
म्हणून पर्याय अ प्राध्यापक मेयर्स हा चुकीचा आहे. पर्याय क डॉक्टर मार्शल चुकीचा आहे. पर्याय ड केन्स हा चुकीचा आहे. आणि पर्याय ब ॲडम स्मिथ हा पर्याय योग्य आहे. कारण ॲडम स्मिथ यांच्या मते भौतिक वस्तूंची निर्मिती म्हणजे उत्पादन होय, अशी ॲडम स्मिथ यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणून ही व्याख्या ॲडम स्मिथ यांची आहे. म्हणून योग्य पर्याय आहे ॲडम स्मिथ. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपण थांबूया आणि बाकीचे बहुपर्यायी प्रश्न आपण आणखी पुढील तासाला पाहूया, त्याचा सराव करूया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.